नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे परिसरातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आता हळद लागवडीकडे वळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. या वर्षी बाऱ्हे परिसरात जवळपास 330 एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड करण्यात आली आहे. वाढते बाजार मूल्य, कमी उत्पादन खर्च आणि प्रक्रिया उद्योगांसाठीची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी हळदीसारख्या नगदी पिकाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. या भागातील हवामान व जमिनीचा पोत हळद लागवडीस अनुकूल असल्याने बाऱ्हे, ठाणगाव, आंबोडे, झगडपाडा, गोपाळपूर, वागणकी, आळीवंदाड, सावरपाडा, कासटबारी, वांगणपाडा, कळमणे, मांडवे, खिराटमाळ, इळिंगपाडा, मांडवा आदी गावातील 70 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली. काही शेतकऱ्यांनी जैविक पद्धतीने लागवड करत उत्पादन गुणवत्तेवर भर दिलाय. शेतीत बदल घडवत नवीन शेती पद्धती, सेंद्रिय खते आणि सूक्ष्म सिंचन वापरून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहे. स्थानिक कृषी विभाग व स्वयंसेवी संस्था यांचे मार्गदर्शन यामध्ये मोलाचे ठरत आहे. हळदीला सध्या चांगलाच बाजारभाव मिळत असून प्रक्रिया करून विक्री केल्यास अजूनही जास्त लाभ होतो. यामुळे बाऱ्हे परिसरातील शेतकरी पारंपरिक भात किंवा नाचणीच्या पिकांपेक्षा हळद फायदेशीर असल्याचं मत व्यक्त करत आहे. या सकारात्मक बदलामुळे भविष्यात तालुक्यात हळद प्रक्रिया उद्योगाची संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एस मराठी न्यूजसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.